समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही. नमस्कार. आज या ठिकाणी सातारा जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे. आत्ता आपण पाहत आहोत की आपला सातारचा कचऱ्याचा प्रश्न पेटलेला आहे. पण मला हे सांगायचं आहे की आज 10 वर्ष झाले तो पेटलेला आहे. म्हणजे आज पहिल्यांदा पेटलाय हा विषय सांगणंच चुकीचं आहे. आम्ही 10 वर्षापूर्वी कचरा डेपोचं प्लास्टिक जे आहे त्याचं विघटीकरण करून त्याच्यावरती रासायनिक प्रक्रिया करून त्याच्यापासून पेट्रोल तयार करण्याचा प्रकल्प आणून दिला होता. परंतु तो हाणून पाडण्यात आला, तो केला गेला नाही. त्याचं कारण कळलंय आज की ह्यांना आगच लावायची, ह्यांना दरवर्षी आगच लावायची, दुसरं काहीच करायचं नाही. कारण जर आपण पाहिलं तर दरवर्षी ही आग जाणीवपूर्वक लावली जाते का लागतीये ह्याचं जर आपण परीक्षण केलं तर सातारकर प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की ही आग लागतीये. आणि त्याचा परिणाम असताना सुद्धा त्या ठिकाणी सोलर सिस्टीम उभारली जाते ज्याचा विमा केलेला नाही आणि हे सातारकरांचे पैसे जात आहेत. तरी सुद्धा आश्चर्य वाटतं की तिथे हा सोलरचा प्रकल्प पूर्ण होत नाही आजपर्यंत. मग सोलरसाठीचे जे पैसे उभारले गेले किंवा दिले गेले ते कोणाला दिले गेले? हा जो प्रकल्प आहे हे कुणाच्या माध्यमातून चालू झाला? त्याला विमा का नाही केला गेला? आणि हे सगळं जे आहे हे 2-4 लाखांचा विषय नाहीये साहेब, हा विषय कोट्यावधींचा आहे. कोट्यावधींचा हा जो घपला होत आहे याच्यावरती निर्णयात्मक गोष्टी झाल्या पाहिजेत, धोरणात्मक गोष्टी झाल्या पाहिजेत. आणि त्यासाठी म्हणून कलेक्टर ऑफिसला आम्ही निवेदन दिलेलं आहे की हा प्रकल्प सातारा नगर परिषदेच्या ताब्यातून काढून घ्यावा आणि हा प्रकल्प शासनाने स्वतःकडे घेऊन नगर परिषदेकडून मोबदला घ्यावा या गोष्टीचा. कारण नागरिकांचा पैसा हा कारण नसताना खर्च केला जात आहे आणि त्याच्यावर कोणताही ठोस आत्तापर्यंत उपाय झालेला नाही. बरं, हे 15 वर्ष चालू आहे, 10 वर्ष चालू आहे. आम्ही मागच्या टर्मपासून हे पाहत आहे. आता त्या गोष्टीला 10 वर्ष होऊन सुद्धा ह्यांच्या हातात जर काहीच नसेल तर याला एकच इलाज आहे की गव्हर्नमेंटने हा प्रोजेक्ट टेकओव्हर करावा आणि गव्हर्नमेंटच्या ग्रँट्स ऑलरेडी येत आहेत, त्यांच्या माध्यमातून हा चांगला प्रकल्प चालेल. आणि या ठिकाणी ह्या असं वारंवार आजूबाजूच्या लोकांना दमामुळे कॅन्सर वगैरे व्हायची वेळ आलेली आहे. तिथे राहणारी गावं आहेत त्यांना कोण वालीच नाहीये. या ठिकाणी सातारा नगरपालिकेचा कचरा डेपोला आग लागली. आता ज्यावेळेस नागरिकांमधून संतापाची लाट यायला लागली, सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत भूमिका घ्यायला लागली, त्यावेळेस दिखाव्याचं काम म्हणून काय झालं तर तत्काळ आरोग्य निरीक्षकाला गुन्हा दाखल करायला लावला. कुणावरती? तर ज्या संबंधित सब ठेकेदार संस्था आहे जी इथं काम करते तिच्यावर नाही, जी मूळ आत्ता संस्था इथं ऍक्टिव्हली काम करते. जळली तिच्या बेफिक्रीमुळं, तिच्या बेजबाबदार पुन्हा हे जळलं, सगळं राग झाली. गुन्हा दाखल कुणावर केलाय? जी इथं कामच करत नाही, जिनं फक्त ठेका नावाला घेतला आणि ती गेली तिने सब ठेका कोणाला तरी दिला, तिच्यावर गुन्हा दाखल झालाय. ती इथं बघायला पण नाही, तो माणूस पण इथं येत नाही. आणि आता ज्यानं गुन्हा दाखल केलाय ही पहिली कंपनी जी इथं नाहीये आणि जी दुसरी कंपनी जी इथं काम करते, दुसऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल नाही, पहिल्या कंपनीवरती नॉमिनल गुन्हा दाखल केलाय. जो इथं संबंध नाही, जो इथं थांबत नाही, बघत नाही, काय करत नाही, हस्तक्षेप नाही त्याचा. आमचं म्हणणं आहे की गुन्हा दोन्हीवर पण दाखल झाला पाहिजे, प्रबळ गुन्हे दाखल झाले पाहिजे, चांगले कलम लागली पाहिजेत. गुन्हा दाखल कोणी केला तर आरोग्य निरीक्षकानं. आता आरोग्य निरीक्षकाची नगरपालिका निलंबन करते. आरोग्य निरीक्षकाला जबाबदारीचं भान नाही. जर त्यांना भान असतं तर त्यांना आतापर्यंत बिलं काढली नसती. पण कोट्यवधीची बिलं काढल्यानंतर आता नगरपालिकेला जाग आली आणि मग ते आरोग्य निरीक्षकानं गुन्हा दाखल केल्यावर आरोग्य निरीक्षकाचं निलंबन. म्हणजे तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, सातारकरांना काही कळत नाही, अशा आविर्भावात सगळे वातावरण तयार केलं जातंय. आमचं म्हणणं आहे की आरोग्य निरीक्षक, लेखापाल, सीओ हे सहआरोपी आहेत ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये. यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत. मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांनी हे गुन्हे दाखल केले पाहिजेत. कारण तुम्ही लोकनियुक्त आहात, तुम्ही महत्वाचे अधिकारी आहात. आणि गुन्हा दाखल केला याला प्राधिकार मुख्याधिकाऱ्यांनी दिलेला आहे का? त्यांचं म्हणजे त्यांच्या अखत्यारीत तो गुन्हा दाखल आहे का? तर नाही. तो गुन्हा आरोग्य निरीक्षक, म्हणजे सगळं हसण्यासारखं प्रकरण आहे, कोणाला गांभीर्य नाही असं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, सातारा नगरपालिकेच्या वतीनं सोनगाव कचरा डेपो येथे सोलर पॅनल कोट्यवधी रुपये खर्च करून बसवले गेले. म्हणजे ह्या टेंडरचा जे गोंधळ घातलाय तोच गोंधळ सोलर पॅनलचा पण आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करून सोलर पॅनल बसवले गेले. त्याचा गाजावाजा झाला, त्यातनं हे होणार ते होणार सगळं होणार, कौतुक झालं. ज्यांनी कौतुक करून घ्यायचं त्यांनी करून घेतलं. त्या सोलर पॅनलचा शून्य उपयोग झाला, त्यातनं काही प्रक्रिया झाली नाही, काहीच कामं झाली नाहीत. मात्र ते सोलर पॅनल कोट्यवधी रुपये खर्च करून बसवले आणि आता ह्या आगीत ते जळून खाक व्हायला काही होण्याची वेळ आली, ते जळाले. म्हणजे ना त्याचा काही उपयोग झाला आणि पत्र्यावर लावलेले धुळकात पडलेत. म्हणजे प्रशासनानं खर्च केलेले कोट्यवधी रुपये धुळकात गेले. तिथंही काही उपयोग झाला नाही त्या सोलर पॅनलचा, या टेंडरचा काही उपयोग झाला नाही. कोट्यवधी रुपये ह्यांना दिले. किती कोट्यवधी रुपये सातारकरांच्या खिशातून जाणार आहेत ह्याचा जाब कोण विचारणार? आणि फक्त सोपस्कार दाखवायचे सरकारी की आम्ही कारवाई करतोय. कारवाई ठोस झाली पाहिजे, त्यातनं निष्पन्न झालं पाहिजे आणि झालेल्या खर्चाची नुकसानीची जबाबदारी निश्चित करून अधिकारी आणि ठेकेदारांच्याकडून ते तात्काळ वसूल केले पाहिजेत. माजी न्यायमूर्तींची समिती नेमून याबाबतची सखोल चौकशी झाली पाहिजे. यामध्ये कोण कोण हात अडकलेले आहेत आणि कोणी कोणी पैसे खाण्याचे काम केले. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब